नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका नवीन पद्धतीने काज कसं करायचं हे शिकणार आहोत किंवा बटन होल म्हणतात ते कसं विणायचं हे शिकणार आहोत. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यावेळी आपण काज करणार असू, बटन होल करणार असू, तर ज्या टाक्याच्या इथे आपल्याला बटन होल हवंय तिथे याप्रमाणे असे मार्कर लावून घ्यायचे. सुलट बाजूच असेल ही. त्यानंतर मार्करच्या आधी 2 टाके उरेपर्यंत ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणकाम करायचं आहे. हे पहा, मार्करच्या आधी हे 2 टाके उरलेले आहेत. आता धागा आत घ्यायचा आहे. त्यानंतर पहिला यातला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. पुन्हा धागा बाहेर करायचा. आता मार्कर काढून टाकायचा आहे. त्यानंतर याप्रमाणे पुढचा टाका उचलून घ्यायचा न विणता. हा पाठीमागचा टाका आहे तो यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे एकूण 4 टाके बंद करायचे आहेत. हा एक झाला. पुन्हा पुढचा उचलायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे पुन्हा पुढचा उचलायचा, पाठीमागचा काढून टाकायचा. 3 टाके झाले. पुन्हा पुढचा उचलायचा, पाठीमागचा काढून टाकायचा. याप्रमाणे इथले मधले आपण हे 4 टाके बंद केलेले आहेत. हे पहा. हे झाल्यानंतर हा जो टाका आहे तो या डाव्या सुईवर घ्यायचा. आता सुई फिरवायची आहे, म्हणजेच ही उजव्या हातातील सुई डाव्या हातात घ्यायची, डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची. आता धागा या बाजूला असेल. इथून पुढे एकूण 5 टाके नवीन घालायचे आहेत याच्या पुढे, तर ते याप्रमाणे घालायचे. हा जो पहिला टाका आहे डाव्या सुईवरील त्याच्या पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची. सुईला वेढा द्यायचा. हा एक टाका झाला. पुन्हा पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची, सुईला वेढा द्यायचा. हा दुसरा टाका झाला. याप्रमाणे एकूण 5 टाके नवीन घालायचे आहेत इथे. हे पहा. 3 4 आणि 5. हे पहा. हे याप्रमाणे दिसणार आहे. 5 टाके आपण इथे नवीन घातलेले आहेत. आता पुन्हा सुई फिरवायची. डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची, उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची. आता धागा पुन्हा उजव्या सुईला असेल. हे झाल्यानंतर याप्रमाणे हा टाका इथे उचलून घ्यायचा. यातला पहिला टाका यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे इथे हे बरोबर असं बटन होल तयार होतं. याच्या पुढचे टाके ज्याप्रमाणे इथे विण दिसत आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. आपण पुन्हा एकदा पाहूया. हे 2 टाके आहेत. धागा बाहेर, 4 टाके बंद करायचे. 1 2 3 4. याप्रमाणे सुई फिरवायची. धागा या बाजूला असेल. याप्रमाणे नवीन 5 टाके घालायचे. 1 2 3 4 आणि 5. हे पहा. 5 टाके आपण नवीन घातले. पुन्हा सुई याप्रमाणे फिरवायची आहे. हा टाका न विणता उचलून घ्यायचा. हा जो टाका आहे यातला पहिला
याप्रमाणे याच्यावरून काढून टाकायचा. पुढचे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे आणि ही ओळ पूर्ण करायची. ज्याप्रमाणे आपली डिझाईन आहे त्याप्रमाणे पुढचे टाके सगळे विणायचे आहेत. ही ओळ पूर्ण झाली. हे पहा, इथे आपोआप हे 2 काज तयार झालेले आहे. उलट बाजूला विणताना जी डिझाईन आपण घातलेली आहे त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करायचं आहे. काज आपलं बनून तयार झालेलं आहे. त्याच्या पाठीमागची ओळ विणताना फक्त ते टाके ज्याप्रमाणे डिझाईन येते त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हा उलट आला तर हा सुलट येईल, म्हणजे ती डिझाईन पुढे आहे अशी कंटिन्यू होत जाते. हे पहा, ही पाठीमागची ओळ विणल्यानंतर इथे अगदी व्यवस्थित आणि सुंदर असं हे काज किंवा बटन होल तयार झालेलं आहे. हे पहा, कुठेही हे डिझाईन ॲडजस्ट करताना कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित डिझाईन ॲडजस्ट होते. याप्रमाणे आपण वेगळ्या प्रकारे हे काज करू शकतो. दिसतंही हे खूप छान, अगदी आपण मशीनवर करतो त्याप्रमाणे दिसतं. हा नवीन प्रकारसुद्धा तुम्हाला खूप पसंत पडेल अशी अपेक्षा आहे. तर एकदा जरूर करून बघा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.